जवळजवळ नवीन 3 ठिकाणी आपण उद्यापासून ॲक्च्युअली सुरू करतो आहोत. त्याच्या किट्स, त्याचे रिएजंट्स NIB कडून ताबडतोबीनं दिले जाणार आहेत. त्यामध्ये आज बीजेचे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि बीजेच्या या बीजेमध्ये आपल्याला ताबडतोबीनं जशी इथं फॅसिलिटी आहे तशीच तिथे सुद्धा NIB सारखीच फॅसिलिटी तिथे होणार आणि तिथे सुद्धा कन्फर्मेटरी टेस्ट होणार आणि त्यामुळे जवळजवळ 180 to 200 सॅम्पल्स दररोज ते करू शकतील अशी कॅपॅसिटी बीजेमध्ये उद्यापासून त्या ठिकाणी ते सुरुवात करतायत आणि तिथले सगळे प्रोफेसर्स पण होते आणि डीन पण त्या मीटिंगला उपस्थित होते. त्याची परमिशन रितसर आमच्या समोरच वर्षा पोद्दारजवळचा जो काही पाठपुरावा झाला त्यातून आली आणि मी संबंधित सगळ्यांशी चर्चा करून जे काही पेंडिंग विषय होते मी सन्माननीय मंत्री श्री हर्षवर्धनजी यांना सुद्धा तिथून फोनवर बोललो. त्यांना सांगितलं की ICMR कडून त्वरित परमिशन्स मिळणं आवश्यक आहे आणि पेंडिंग परमिशन्स खूप आहेत. त्यांनी ICMRच्या प्रमुखाला ताबडतोबीनं बोललेत आणि त्यांना सूचित केलंय की महाराष्ट्रातल्या जेवढ्या पेंडिंग परमिशन्स आहेत ते द्या म्हणून आणि मला सुद्धा तो नंबर आता दिलेला आहे. मी पण त्यांना ICMRच्या प्रमुखाला त्या ठिकाणी बोलतोय. हे सर्व पार्श्वभूमी यासाठी सांगतो की आपल्याला KEM मुंबई त्याचबरोबर कस्तुरबाला आणखीन एक सेटअप केलेला आहे. तिथे आणखीन एक सेटअपचा 250 सॅम्पल्स पर डेची आणखीन एक नवीन सेटअप त्या ठिकाणी सुरू होतोय. KEMला नवीन सुरू झालेला आहे. बीजेला ताबडतोबीनं उद्यापासून सुरू होतोय. त्यामुळे हे 3 तर अगदी सुरू झाल्याच जमा आहेत हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि हाफकिनचे जे सध्याचे CEO आहेत मिस्टर राजेश देशमुख त्यांना पण मी बोललो. तिथे NIB मुंबई युनिट आणि ICMR असे मिळून हाफकिनला आणखीन 2 लॅब्स ते सुरू करतायत आणि ते साधारणपणे आजपासून 4 दिवसामध्ये सुरू होईल असं आम्ही त्यांच्याकडून पूर्ण वधवून घेतलं आणि छोट्या मोठ्या ज्या बाबी तिथल्या राहिलेल्या आहेत त्या करून त्या ठिकाणी 4-1 दिवसामध्ये NIB च्या सहाय्याने हाफकिनमध्ये आणखीन 2 त्या ठिकाणी सुरू होणार आहेत. आता आमचा उर्वरित प्रयत्न राहिलेला आहे ज्याचं मी मंत्री महोदयांना सांगितलं की JJ मध्ये सुरू करायचं आहे. त्यानंतर मेडिकल कॉलेजनी चालवत असलेले जे हॉस्पिटल्स आहेत मग ज्यात औरंगाबाद असेल, धुळे असेल, मिरज असेल, सोलापूर असेल या 4ही ठिकाणी सुद्धा येणाऱ्या 10-15 दिवसाच्या आत बाहेर लवकर सुरू करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांची तयारी आहे आणि खाली फील्डवर सुद्धा त्याबाबतची संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे टेस्टिंग फॅसिलिटीज मोठ्या पद्धतीनं आपल्या सर्व ठिकाणी सुरू होत आहेत हे मला खास करून या ठिकाणी सांगायचं आहे. NIBची लॅब आम्ही बघितली. तिथे रात्रंदिवस काम करणारे बिचारे खूप चांगले लोक आहेत. खूप मेहनत करणारा तिथला सगळा स्टाफ आहे. त्यांनाही भेटून त्यांना थोडं आपण प्रोत्साहन दिलं. त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीनं एक मोठा थँक्यू सुद्धा म्हटलं किंवा तुम्ही खूप मोठं काम करतायत, रात्रंदिवस काम करतायत, 24/7 काम करतायत आणि त्यामुळे ते सुद्धा 400 सॅम्पल्स पर डे कॅपॅसिटीने आज NIB त्या ठिकाणी काम करते. तर मला असं वाटतं की NIBच्या अनुषंगाने एक चांगलं काम चालू आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय NIBची संबंधित होता की आज जे काही आपण टेस्टिंग करतो आहोत, लॅब टेस्टिंग करतो आहोत, सॅम्पल टेस्टिंग करतो आहोत, तर या सगळ्यासाठी लागणारे जे किट्स आहेत ते किट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनंच दिले जात आहेत. काल परवा त्याच्यामध्ये थोडाफार काही अडचणी आल्या होत्या तर त्याही आम्ही मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणल्यात आणि मंत्री महोदयांनी मला सांगितलं की जवळजवळ 10 लाख किट्स आम्ही प्रोक्युअर करतो आहोत लवकर. त्यामुळे त्याच्या बाबतीतली अडचण राहणार नाही. हे पण एक आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला या ठिकाणी सांगायचं की किट्स आणि सगळ्या प्रेसला सुद्धा सातत्याने
काळजी असते की जे किट्स म्हणजे ज्याचे रिएजंट्स की ज्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने ते कंपॅरिझन करता येतं, जो व्हायरस आहे त्याच्या संदर्भातील त्या किट्सचा एक महत्त्वाचा चॅलेंजिंग भाग सगळीकडं चर्चेला असतो. ते पण मी सांगू इच्छितो की केंद्र शासनाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्या बाबतीत त्यांनी 1 मिलियन किट्स म्हणजे 10 लाख किट्स त्यांनी ऑर्डर केलेले आहेत. तर हा 2 महत्त्वाचे विषय होते की एक परवानगी, तर आपण जवळजवळ नवीन 4 ठिकाणी सुरू करतो आहोत, म्हणजे उद्यापासून ॲक्च्युअल फंक्शनिंग सुरू होईल आणि एक 8-10 दिवसाच्या आतमध्ये आणखी नवीन 4 ठिकाणी सुरू होईल. असे 8ही ठिकाणी येणाऱ्या 4 दिवसाच्या आतमध्ये सगळ्याच गोष्टी सुरू व्हायला अडचणीचा विषय राहत नाही आहे. दुसरं, मी सकाळपासून या ठिकाणी माहिती घेतली संपूर्ण प्रशासनाचे सगळे जे आमचे अधिकारी वर्ग आहेत, कमिशनर साहेब आहेत, म्हैसेकर जी कलेक्टर आहेत, ॲडिशनल कमिशनर आहेत, कमिशनर साहेब पण आहेत आता इथे, म्युन्सिपल कमिशनर, आणि सगळे आमचे हेल्थ डिपार्टमेंटचे, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे सगळे प्रमुख लोक होते. सगळ्यांनीच जी काही आकडा तुम्हाला सांगायचा आहे, क्वारंटाईन फॅसिलिटी ज्या ज्या ठिकाणी केलेली आहे ती क्वारंटाईन फॅसिलिटी जवळजवळ आपल्याला 830 लोक राहू शकतील अशा दृष्टिकोनातूनची क्वारंटाईन फॅसिलिटी PCM आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आयसोलेशन वॉर्ड्स ज्याच्यामध्ये सस्पेक्टेड आणि जे पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह झालेले आहेत असे यांचं पण एक 100 कॅपॅसिटीची आपल्याजवळ आयसोलेशन फॅसिलिटी नायडूमध्ये आहे आणि साधारण YCMमध्ये 60 बेडची कॅपॅसिटी आहे. आज आपल्याला पुण्याच्या हद्दीपर्यंत जर या ठिकाणी सांगितलं तर नायडूमध्ये 8 पॉझिटिव्ह पेशंट्स ॲडमिट आहेत आणि 22 सस्पेक्टेड आहेत. असे एकूण ॲडमिशन तिथे नायडूमध्ये 30 आहेत. त्याचबरोबर YCMमध्ये 10 पॉझिटिव्ह पेशंट ॲडमिट आहेत आणि 10 सस्पेक्टेड आहेत. असे मिळून त्या ठिकाणी 20 लोक ॲडमिट आहेत. तर साधारणपणे ही जी स्थिती आपण सांगितलेली आहे, राज्यामध्ये आपल्याजवळ साधारणपणे 42 पेशंट्स आज आपल्याला पॉझिटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड 10, पुणे 8, मुंबई 7, नागपूर 4, यवतमाळ 3, नवी मुंबई 3, कल्याण 3, रायगड 1, ठाणे 1, अहमदनगर 1, औरंगाबाद 1 असा एकूण 42 पॉझिटिव्ह पेशंट्स त्या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे. साधारणपणे मी आज जे पाहतो आहे या ठिकाणी जे काही मेजर्स आपण घेतलेले आहेत त्यामध्ये ते मेजर्स फील्डवर इम्प्लिमेंटेशन होतं आहे का नाही, एन्फोर्समेंट ऑफ मेजर्स होत आहेत का नाही, ते पाहण्याची सुद्धा आज माझी पुण्याला येण्याची महत्त्वाची त्या ठिकाणचं कारण होतं. आणि म्हणून मी सकाळपासूनही चर्चा करतो आमच्या सगळ्या अधिकारी वर्गाशी, कलेक्टर आणि कमिशनरांशी की आम्ही जे काही सांगितलं, आता एवढ्या मोठे मेजर्स घेतलेत की स्कूल्स बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, एक्झामिनेशन पोस्टपोन केलेत, इलेक्शन्स पोस्टपोन केलेत, थिएटर्स, नाट्यगृह, स्विमिंग टँक्स, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मेजर्स घेतलेल्या आहेत, पण खाली इम्प्लिमेंटेशन त्याचं कितपत झालेलं आहे याबाबतची सुद्धा आम्ही काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी बघितलं. कलेक्टरांनी सुद्धा आता जो काही एपिडेमिक डिझीज ॲक्ट 1897च्या माध्यमातून आम्ही जे वर्क फ्रॉम होम जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वदूर सगळ्या IT इंडस्ट्रीला खास करून सांगितलं आणि सगळ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीला सांगितलं आहे, तर त्याची अंमल जरा अधिक प्रभावीपणे व्हावी अशी अपेक्षा मी कलेक्टरांकडून सुद्धा जाणीवपूर्वक व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच खात्री दिलेली आहे की निश्चित प्रकारे IT इंडस्ट्रीच्या संदर्भात ते ताबडतोबीनं बैठक घेऊन ते खात्रीदायक इम्प्लिमेंटेशन वर्क फ्रॉम होमचं होईल आणि सगळे लोक घरून काम करतील अशा पद्धतीची त्यांनी खात्री त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर साधारणपणे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत त्यामध्ये सुद्धा
जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्स 10 प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आपण 41 आयसोलेटेड बेड्स आपण त्या दृष्टिकोनातून मान्यता त्या हॉस्पिटल्सनी दिलेली आहे आणि त्यामुळे ते परफेक्ट आयसोलेशनमध्ये आहेत का नाही, त्या ठिकाणी ज्या काही लागणाऱ्या साहित्य सामुग्री आहे आणि सगळ्या गोष्टी त्या आहेत का नाही, हे सगळं कलेक्टर त्या ठिकाणी किंवा ॲडिशनल कमिशनर मीटिंगला होत्या. कमिशनर इथं गायकवाड साहेब आहेत, त्यांनी पण त्या ठिकाणी खात्री केलेली आहे. इथे कमिशनर PMC सुद्धा आहेत, म्हणजे पिंपरी चिंचवड, तर त्यांनी सुद्धा जी माहिती दिलेली आहे 8 प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि 57 आयसोलेशनचे बेड्स ते सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहेत इन केस ऑफ एनी इमर्जन्सी. तर या सगळ्या गोष्टी आकडे मी यासाठी सांगतोय की प्रिपेअर्डनेस प्लॅन फॉर पुणे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना माहिती असावा या दृष्टिकोनातून ही सगळी माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. आणि म्हणून आता आपल्याला माहितीच आहे की काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनीच कॅबिनेटमध्ये सुद्धा डिटेल चर्चा करून शक्यतो गव्हर्नमेंट ऑफिसेस सुद्धा आपण 50% कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का या दृष्टिकोनातून नियोजन करावं आणि त्या दृष्टिकोनातून ॲक्शन प्लॅन करून तशा पद्धतीची कृती व्हावी अशी अपेक्षा सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून कमिशनर साहेबांनी सुद्धा मला ब्रीफिंगमध्ये सांगितलं की त्यांनी स्वतःनी त्यांच्या कार्यालयामध्ये ह्याची इम्प्लिमेंटेशन त्वरित सुरू केलेली आहे. इवन बसेस ते दररोज जे काही इथल्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत त्या सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी क्लोज करण्याचं काम किंवा आपण म्हणतो की डेपोमध्ये लावण्याचं काम, रूट्स बंद करण्याचं काम हे सध्या चालू आहे की जेणेकरून मास ट्रान्सपोर्ट्समध्ये सुद्धा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग कमी व्हावं, लोकांनी गर्दी कमी करावी. आणि इन जनरल जो आपला उद्देश आहे की कोरोना व्हायरस हा जो अत्यंत इन्फेक्शियस व्हायरस आहे आणि हा डिझीज आहे त्या दृष्टिकोनातून इन्फेक्शन होऊ नये म्हणून गॅदरिंग नको आणि गॅदरिंग नको म्हणून ह्या काही मेजर्स घेतल्यात. तर त्या अनुषंगाने याचं इन्फोर्समेंट म्हणजे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित पुण्यामध्ये सुद्धा चालू आहे. आणखीन जास्त व्यवस्थितपणे व्हावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सर, तुम्ही प्रायव्हेट लॅबोरेटरीज मध्ये तुम्ही टेस्टिंग साठी देणार आहात का? कारण की देयर इज अ इन्क्रीजिंग डिमांड दॅट पीपल वॉन्ट टू बी टेस्टेड वेदर दे हॅव कम फ्रॉम अब्रॉड ऑर नॉट. हे कम्युनिटीमध्ये पसरलं आहे का? आता आपण फेज 2 मध्ये एक मिनिट यालाच one small thing. So today's patient, the 28-year-old lady, she came from Mumbai today. Wasn't she stopped at Mumbai because she came all the way from Mumbai to Pune? She traveled by car. So Mumbai authorities, didn't they stop her? Didn't they kind of quarantine her because she could have been a suspected case? कुठली केस आहे एक प्रश्न आहे. त्याला तुम्ही द्या. एक देतो मी जरा एक ह्याच प्रश्नाला आहे सर. मुंबईमध्ये पुणे एअरपोर्टवरती अत्यंत कडक हे करण्यात आलेलं आहे, परंतु मुंबई एअरपोर्टवरती फक्त टेम्परेचर आहे किंवा नाही हे चेक केलं जातं आणि त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतला जातो सेफ्टी. लेडी कोणत्या देशातून आली आहे त्याच्यामुळे याच्यावर काय त्याला ते चेक करायची गरज नाही. आता एकत्र मी सांगतो. पहिला विषय प्रायव्हेट लॅब्स. तर आता जे आपण सगळं जे काम करतो आपलं राज्य सुद्धा किंवा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आणि सगळेच जण जे आपण काम करतो आहोत ते 2 गोष्टींवर काम करतो आहोत. एक WHO ज्या काही गाईडलाईन्स असतात त्या आणि दुसरं त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं असतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही तुमच्या ॲडवायझरीज ज्या आहेत त्या. तर ॲडवायझरीजच्या माध्यमातून आता नवीन ॲडवायझरी जस्ट आजच आलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट लॅब्सला अलाउ केलेलं आहे, नाही असं नाही, परंतु त्याला गव्हर्नमेंट ॲट देअर ओन कॉस्ट. ॲट देअर ओन कॉस्टचा अर्थ गव्हर्नमेंट विल नॉट प्रोव्हाइड एनी मीन्स विल नॉट डू एनी एक्सपेंडिचर और त्यातला खर्च ते गव्हर्नमेंट करणार नाही. परंतु आज तरी प्रोटोकॉल काय सांगतं
की जर तुम्हाला सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर, किंवा जर तुम्हाला ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर, या 2 माध्यमातूनच टेस्ट केली पाहिजे. कोणी पण जर म्हणत असेल मला कफ आहे, मला स्नीझिंग होतं आहे, मला रनिंग नोज आहे, मला बॉडी एक आहे, मला दम लागतो आणि माझं कोरोना टेस्ट करा, तर बिलकुल तसं होणार नाही. कारण त्या टेस्टला एक कॉस्ट पण आहे आणि त्या कॉस्टपेक्षा सुद्धा त्याला एक प्रोटोकॉल आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं करत नाही आहेत. आपल्याला महत्त्वाचे पेशंट्स महत्त्वाचे असतात, म्हणजे ते महत्त्वाचे असतात की ज्यांना हिस्ट्री आणि ज्यांचं चेकअप करून लवकर फाइंड आउट करणं आवश्यक असतं. त्यामुळे आता प्रायव्हेट लॅब, आता मी जसं म्हणालो की गव्हर्नमेंटच्या लॅब्सला तर ते मोठ्या पद्धतीनं परमिशन देत आहेत. त्यामुळे मी आज माननीय मंत्री महोदयांना सुद्धा, हर्षवर्धनजींना सुद्धा व्यवस्थित सविस्तर बोललो आणि त्यांनी मला पूर्ण मदतही केली आहे. ICMRच्या प्रमुखालाही बोलले आणि मला विश्वास आहे की हे जे काही गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल्स आहेत तिथे तर सगळीकडे, म्हणजे जवळ आपल्याकडे आज जे 3 फॅसिलिटीज आहेत, आता येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये साधारणपणे 3 आणि 3, 6, 4, 10 जागेवर 10 प्लेसेसमध्ये आपण येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये सगळ्या फॅसिलिटी सुरू करू. त्यातले 3 लगेचच उद्या सकाळपासून सुरू होतील. उद्या सकाळपासून KM तर आज सुरू झालंय KM. त्यामुळे 3+4 1 म्हणजे 4 तर आज सुरू आहेत. उद्या आणखीन 2 वाढतायत, म्हणजे 6 होतील उद्या आणि आणखीन 4 दिवसांनी आणखीन एक 4 वाढणार आहेत. त्यामुळे एक 8 त्या ठिकाणी डायग्नोसिस सेंटर्स किंवा कन्फर्मिटी टेस्टच्या संदर्भातील जे काही सॅम्पल टेस्टिंगची व्यवस्था लॅबोरेटरीजमध्ये 8 ठिकाणी सुरू करतोय. तर त्यात प्रायव्हेटला सुद्धा परमिशन देण्याच्या दृष्टिकोनातून मी वाटलंच तर वी कॅन शेअर इट टू द प्रेस ऑल्सो की काय ॲडवायझरीज आहेत. यू कॅन go through that, you can How take many that. samples will be tested at all these facilities? What is the Approximately for every center in the range of 180 to 250. 250. मला म्हणायचं की ज्यावेळी एखाद्या सेंटरला परमिशन दिली जाते त्यावेळी 2 पद्धतीनं, एक तर व्हॅलिडेशन केलं जातं NIV कडून आणि नंतर ICMRची पण व्हिजिट होते आणि नंतर त्यांचं संपूर्ण एक ट्रायल टेस्ट रन केली जाते. ट्रायल टेस्ट की ते बरोबर आहे का, त्यांच्याजवळ स्किल्ड मॅनपॉवर आहे का, त्यांच्या इक्विपमेंट चालवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही 2 महत्त्वाच्या मी मशीन्सची जे नावं सांगितले की RT-PCR आणि जे एक्स्ट्रॅक्टर असतं न्यूक्लिक ॲसिड एक्स्ट्रॅक्टर, ते दोन्ही व्यवस्थित आहेत का, हे सगळं तपासूनच ट्रायल टेस्ट, ट्रायल रन घेऊन नंतरच त्याला अधिकृत परवानगी दिली जाते आणि त्या ठिकाणी मग ॲक्च्युअल टेस्टिंग सुरू होते. राज्यात ज्या पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर आहे. एक सेकंड. हां, तर आता मी एक सांगेल की मुंबईची जी लेडी इथे आली ती नेदरलँडहून आलेली आहे. तर आज पुन्हा आपल्याला काय ॲडवायझरीज काय आहे, ॲडवायझरीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कारण सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आणि त्यांच्या सगळ्यांच्या कडून जे ॲडवायझरीज येतात त्यामध्ये देशामध्ये 7 आपल्याला 7 ज्या कंट्रीज आहेत ज्या मोस्ट इन्फेक्शियस समजल्या जातात आज, आणि त्या ठिकाणावरून येणारे जे काही पॅसेंजर्स आहेत तेवढेच पॅसेंजर्स आपण स्ट्रिक्टली क्वारंटाईन करण्याची आपल्याला अधिकार आहे. म्हणजे काय की त्याच्यात पण ABC करायचं. हे 7 देशातले जे लोक येतात त्यांना आपण A कॅटेगरी म्हणजे अबाव 60 इयर्स हॅव्हिंग सिम्पटम्स, त्यांना क्लिअर A कॅटेगरीमध्ये टाकून त्यांना स्ट्रेट आयसोलेशन वॉर्डमध्ये घेऊन गेलं जातं. त्यांचा लगेच सॅम्पल टेस्ट केला जातो आणि त्यांना पुढची ट्रीटमेंट दिली जाते. दॅट इज A. B म्हणजे असं की ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत परंतु 60+ एजचे आहेत, सिम्पटम्स नाही आहेत पण 60+ एजचे आहेत, तर त्यांना क्वारंटाईन केलं जातं. मग त्यांना 2 फॅसिलिटीज आहेत. एक गव्हर्नमेंट फॅसिलिटी आहे, दुसरं तुम्हाला प्रायव्हेट, जर तुम्ही खूप श्रीमंत आहेत, यू कॅन अफोर्ड एव्हरीथिंग, तर तुम्हाला बिलकुल म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा आता कमिशनर साहेबांनी हॉटेल्सची बुकिंग केलेली आहे, मुंबईमध्ये सुद्धा हॉटेल्सची बुकिंग केलेली आहे. तुम्ही यू कॅन पे अँड यू कॅन बी क्वारंटाईन इन हॉटेल, आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा स्ट्रिक्ट प्रोटोकॉल फॉलो केला पाहिजे. त्यांना आयसोलेशन रूम्स पाहिजेत आणि पूर्ण सेपरेशन पाहिजे फ्रॉम द इतर रूम्स आणि त्या रूम्सच्या मध्ये. तर असे हॉटेल्स सुद्धा बुकिंग करण्यात आलेले आहेत. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की क्वारंटाईन B कॅटेगरीला केला जातो आणि C कॅटेगरी जे यंग आहेत
50s आणि 40s आणि 30s आणि या सगळ्या ह्याच्यातले त्यामधले जे लोक आहेत ते लोक साधारणपणे कुठलंही सिम्पटम नाही आहे आणि अशा देशांमधून आले आहेत की जिथे इन्फेक्शन खूप आहे. अशा देशांमधल्या ह्या कॅटेगरीच्या लोकांना आपण हाताच्या या बाजूला क्वारंटाईनचा एक स्टॅम्प मारून, होम क्वारंटाईनचा स्टॅम्प मारून आपण त्यांना होम क्वारंटाईन सांगतो. त्यामुळे 3 कॅटेगरीज मी सांगितल्या, A, B आणि C. होम क्वारंटाईनचा जो काही स्टॅम्प आहे तो मारलेला जो व्यक्ती आहे त्यांनी घरीच राहायचं आहे, आयसोलेशनमध्ये, कुठल्याही परिस्थितीत समाजामध्ये लोकांमध्ये फिरू नये, हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे. हो हो ते सांगितलं. France is one of the countries. Apparently, the lady who was this 28-year-old, she also visited France, Netherlands and France. So apparently, the details weren't provided at the airport, or what was the? I think म्हणजे what to my knowledge that she has come from Netherlands. Yes, sir, but And so she might have previously traveled to France. I don't know. As per your because, information. Came on 15th, sir. She came on 15th to Mumbai. But still, we will take a serious note of it and we will instruct that you see the previous travels as well. Not only the current travel from Netherlands. आता सर हे जे उदाहरण सांगितलं, काही पेशंट जे आहेत ना, जे 7 देशांना बंदी आहे, ते लोक काय करतात, दुसऱ्या देशात जाऊन मग इकडे येतात, तर त्यांच्यावर कसं कंट्रोल करतात? मला हेच वाटतं की जे देश बंदी घातलेले आहेत त्या देशातले म्हणजे म्हणून प्रिव्हियस ट्रॅव्हल सुद्धा बघितले पाहिजे. 14 दिवस मागचे काय ट्रॅव्हल झालंय तो बघूनच त्याच्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशी हिस्ट्री जर व्हायला लागली, जास्त अशा घटना व्हायला लागल्या, तर आपल्याला ते तुम्ही म्हणताय तो मुद्दा लक्षात ठेवून तशा पद्धतीच्या सूचना देऊन तसं करावं लागेल. सर, आपने आईटी कंपनी को भी ऑर्डर दिया है कि 5 लोग से ज्यादा एक एस्टेब्लिशमेंट में काम नहीं कर सकते, ऐसा आपने? नाही, आपण ऍक्च्युली ऑलरेडी आपल्याकडे जो 1860 जो कायदा आहे एपिडेमिक ऍक्ट याचा वापर केलेला आहे. बेसिकली आज आम्ही असा ऑर्डर केला आहे की कुठल्याही स्थापनामध्ये 5 पेक्षा जास्त लोक काम करू शकत नाही. याच्यामध्ये शासकीय कार्य आता याच्यामध्ये आम्ही ते जोडत नाही. गव्हर्नमेंट ऑफिसच्या बाबतीत आम्ही वेगळे निर्णय घेऊ, पण खाजगी ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक राहणार नाही असा निर्णय घेतलेला आहे. बिलकुल बिलकुल. आता वर्क फ्रॉम होम साठी हा कायदा लागू राहणार आहे. बाहर लाइन लगा के जो चेकिंग हो रही है, एक बार में आणि सगळ्या ठिकाणी हा अप्लाय होणार आहे. बेसिकली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी समजा की खाजगी स्वरूपाचे कुठलाही कॉंग्रिगेशन असेल त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोक राहू शकत नाही असा स्पष्ट आदेश आम्ही केलेला आहे. कार्रवाई सेम होने की एक बिलकुल बिलकुल. आपला हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये उल्लंघन झाल्यावर सेक्शन 188 आयपीसीद्वारे कारवाई करण्याची तरतूद आहे. Sir, is it applicable for malls that are selling commodities and medicines? like DMart and मेडिसिन ॲब्सोल्युटली नॉट. मी ते पहिल्याच दिवशी क्लिअर केलेलं आहे. भाजी, ग्रॉसरी आणि मेडिसिनला हे लागू नाही, इवन इफ इट इज इन अ मॉल. कपिल साहेब, ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये जशी तयारी करता आहात, राज्यातला जो पुढचा ऍक्शन प्लॅन आहे जशी परिस्थिती बघता, याकरता केंद्र सरकारकडे काही वाढीव निधीची मागणी केली की करणार आहात, आणि तो जो ऍक्शन प्लॅन आहे त्याची तयारी आहे? बघा, प्रिपेअर्डनेस प्लॅन मी जे म्हणतो ते काही मी एका जिल्ह्यापुरतं सांगितलेलंच नाही. एक मी सांगेल की जवळजवळ 700च्या वर व्हेंटिलेटर्स आपण आपल्या गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून आपण तयारीत ठेवलेले आहेत आणि 600च्या वर बेड्स, आयसोलेशनच्या बेड्स, मग ते आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो, कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल असो किंवा इतर आमचे जे काही आमच्याशी संबंधित मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल असो या ठिकाणी केलेले आहेत. पण या व्यतिरिक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्सला सुद्धा आयसोलेशन बेड्स ठेवण्याच्या संदर्भात कंपल्शन आम्ही करतो आहोत. मी म्हणतोय तुम्हाला की एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897च्या माध्यमातून कलेक्टरांना इतकं आम्ही एम्पॉवर केलेलं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या मध्ये जाऊन ते सांगू शकतात की एवढे एवढे बेड्स आमच्यासाठी आयसोलेशनमध्ये पाहिजेत, अशा अशा ICUs मध्ये आम्हाला आयसोलेशनमध्ये आम्हाला पाहिजेत असं ते सांगू शकतात. कारण ही एक क्रायसिस आहे आणि याच्यामध्ये आपण एपिडेमिक प्रिव्हेंट करायला आपल्याला आपण वी आर इन फेज 2, आता फेज 3 मध्ये जायचंच नाही आपल्याला. त्या दृष्टिकोनातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायलाच हव्या, खूप काळजी घ्यायला हवी. आणि त्यामुळेच ह्या ज्या स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन एन्फोर्समेंट व्यवस्थित होतंय का नाही हे तपासण्यासाठी आणि इथली NIBच्या माध्यमातून अधिक जास्त लॅब टेस्टिंगची फॅसिलिटी आपल्या राज्यामध्ये उपलब्ध व्हावी यासाठी आपण ही व्यवस्था केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सातत्याने VCs घेतो आहोत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दर 1 दिवसाआड घेतो आहोत कलेक्टर्स, कमिशनर बरोबर, यांच्या सगळ्यांच्या बरोबर. आणि यांना सगळ्यांना आम्ही
स्ट्रिक्टली सांगतो आहोत की बाबा तुमच्या जिल्ह्याचा एक डिझास्टर प्लॅन जो आहे तो केला पाहिजे आणि तो क्वारंटाईन, त्याला आपण कंटेनमेंट प्लॅन म्हणू आपण, तो कंटेनमेंट प्लॅन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही क्वारंटाईन फॅसिलिटी काय केलेली आहे, तुम्ही आयसोलेशन फॅसिलिटी काय केलेली आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी किती टीम तयार केलेली आहे, ती कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हाय रिस्क आणि लो रिस्कचे पेशंटच्या बाबतीतला व्यवस्थित फॉर्मॅट तयार करून दिलेला आहे चार्ट. त्या पण आपण त्या ठिकाणी ते डिव्हिजनल कमिशनर रिस्पेक्टिव्ह ते कलेक्टर्स वर नियंत्रण ठेवून किंवा मॉनिटरिंग करण्याचं काम करतायत. त्यामुळे एव्हरी डिस्ट्रिक्ट हॅज अ कंटेनमेंट प्लॅन फॉर कोरोना डिझीज. एक प्रश्न आहे, दोन प्रश्न ऍक्च्युअली लोकल ट्रान्समिशन बद्दल. Government efforts are very, very good. However, how will you prevent community transmission if you don't go out and look for the cases, sir? If you don't go out, you cannot detect. याला That is a सप्लिमेंटरी simple, लोकल ट्रान्समिशन बद्दल सप्लिमेंटरी प्रश्न आहे की पुण्यात 5 जण असे होते ते फर्स्ट कॉन्टॅक्ट मध्ये आले. सो पूर्ण महाराष्ट्रात असे किती फर्स्ट कॉन्टॅक्ट आहेत ज्यांना आपण मॉनिटर करतो आहोत, ज्यांचं सॅम्पल घेतलेलं आहे? हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे आता जे 42 केसेस आहेत एकूण, त्यापैकी डायरेक्ट इम्पोर्ट झालेला जो रुग्ण आहे, आपण रुग्णच म्हणू त्याला, कारण तो इम्पोर्ट झालेला डायरेक्टली इन्फेक्शियस पेशंट आहे आपला तर तो साधारणपणे एक मला वाटतं 5 त्या ह्याच्यातला तो जो तुमचा दुबई ग्रुप होता, त्या दुबई ग्रुपमध्ये 40 होते, त्यातले 15 इन्फेक्शन झालेले आहेत आणि 5 त्यांनी फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये झालेले आहेत. मग त्यामुळे तो ग्रुपमुळे 20 झाला. तर त्या 15 आणि 5 ला हे केलं. आणि आता जे माझ्याजवळ जी माहिती आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाहेरूनच आलेले जास्त लोक आहेत. 4 लोक फक्त मला वाटतं फर्स्ट कॉन्टॅक्टचे, म्हणजे हे पुण्या वगैरेच्या दृष्टीने, म्हणजे लोकल ट्रान्समिशन. तर एका ग्रुपमुळे 5 झाले आणि दुसऱ्या ह्या एकंदर सगळ्या ह्याच्यामध्ये 4 झाले. असे 5 आणि 4 9, एकूण 42 पैकी 9 लोक सेकंड कॉन्टॅक्टमुळे झाले. बाकी सगळे फर्स्ट इम्पोर्ट झालेलेच सगळे आहेत. मी असं म्हणेल इम्पोर्ट झालेले. सर, याला जोडून प्रश्न होता, आपण म्हणताय की लोकल ट्रान्समिशन मुळे 4च लोक झालेले आहेत. मुळात आपल्या इथं WHO निर्देशानुसार टेस्ट होते आहेत असं तुम्ही म्हणताय, पण तेवढ्या किट्स उपलब्ध आहेत का? आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आपण येत्या 15 दिवसामध्ये 8 आणखी ठिकाणी टेस्ट सुरू करतो आहोत. तर मुळात आपल्या इथं टेस्ट तेवढ्या होत आहेत का जेवढ्या व्हायला हव्यात, आणि त्यामुळे ही संख्या कमी दिसते का? आपण आता दुसऱ्या स्टेजला आहोत आणि या दुसऱ्या स्टेजला जी आकडेवारी आपली समोर यायला हवी तेवढी येते आहे का? सफिशियंट प्रमाणामध्ये टेस्ट होत आहेत का? नाही, मी पहिल्याच ह्याला NIVच्याच डिस्क्रिप्शनच्या वेळेस सांगितलं की आपल्याला, मी आता डायरेक्ट मंत्र्यांच्या फोनमधलं व्हर्बॅटियम तुम्हाला सांगितलं की 1 मिलियन म्हणजे 10 लाख किट्सच्या ऑर्डर्स देऊन त्या आलेल्या आहेत त्यांच्याजवळ. त्यामुळे ते किट्स सप्लाय करणं तो त्यांचा जबाबदारीचा भाग आहे. ते करतायत सध्या. नंबर 2, कुणाची टेस्टिंग करायची या बाबतीतला सुद्धा प्रोटोकॉल किंवा ॲडवायझरीज ज्या आहेत त्या तेच इश्यू करतात, त्यांच्या अनुषंगाने आपण करतो. त्यामुळे आज त्यांच्या अनुषंगाने जे काय ॲडवायझरीज आहेत त्याच्या अनुषंगाने आपण करतोय का? तर येस, आपण सगळे त्याच अनुषंगाने करतो. त्यांच्या ज्या ॲडवायझरीज आहेत त्याच प्रमाणात आपण करतो. तर कुणालाही आपण असं स्किप करत नाहीये. माझं म्हणणं आहे की सिम्पटम्स आहेत आणि बाधित देशातून किंवा ट्रॅव्हल हिस्ट्री याच्या माध्यमातून आपण कुणालाही जर तसं जाणवत असेल तर आपण करतोच, त्याला काही नाही असं नाहीये. पण कुणीही येऊन म्हणालं की आम्हाला करा म्हणून, आमच्या हे कोरोना टेस्ट करा म्हणून, तर ते आपल्याला करणं अलाउड नाहीये. सगळ्यात महत्वाचा विषय. आणि मी सांगितलं आता की आपण कुठेही पेंडिंग केस राहू नये. आल्याच्या नंतर इमिजिएट टेस्टिंग व्हावी, इमिजिएट त्याच्यावरचा उपचार सुरू व्हावा. या दृष्टिकोनातून लॅब फॅसिलिटीज आपण मोठ्या पद्धतीनं वाढवतो आहोत. ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच आढावा घेण्यासाठी मी आज आलो. आज मला मनापासून समाधान आहे की 3 उद्याच्या उद्या सुरू होत आहेत आणि अजून एक 2-3-4 दिवसात आणखीन 4 सुरू होत आहेत. त्यामुळे एकंदर आपल्याकडे लॅब फॅसिलिटीज वाढत आहेत आणि प्रायव्हेटला सुद्धा आता त्यांनी देण्याचा निर्णय आजच ठरवलाय की प्रायव्हेटला सुद्धा आम्ही देऊ, परंतु ॲट देअर ओन कॉस्ट. म्हणजे तिथे कुठेही किट दिलं जाणार नाही किंवा कुठलाही काही विषय राहणार नाही. त्या पेशंटनी किंवा तो जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी स्वतः जाऊन खर्च करून त्याचं करू शकेल अशा स्वरूपाचा ते आहे. परंतु त्याच्या लॅबच्या बाबतीतली परमिशन मात्र ICMRची लागेलच आणि NIVचं व्हॅलिडेशन लागेलच. सर, आपलं प्रिपेअर्डनेस लक्षात घेता, आपलं प्रिपेअर्डनेस आणि एकूण एक्सपर्ट ओपिनियन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आलेले अनुभव
या सगळ्याच्या आधारावरती आपण या क्षणी या स्टेजला असं म्हणू शकतो का की आपण स्टेज 3 मध्ये जाणार नाही आहोत किंवा असा विश्वास किमान आपण व्यक्त करू शकतो का जेणेकरून लॉकडाऊनची परिस्थिती आपल्याकडे येणार नाही? आपल्या हातात आहे, आपल्याकडून जे जे काही करता येणं शक्य आहे. मी आता हर्षवर्धनजींना सुद्धा विचारलं, कारण ते आता समजा आपण असं म्हणू देशाचे आज हेल्थच्या दृष्टिकोनातूनचे ते प्रमुख आहेत. त्यांना मी असं म्हणालो की सर और कुछ हमने करना बाकी है क्या, बोलिए प्लीज बोलिए, हम जो आप बोलेंगे, क्योंकि आप एक ऊपर बैठ के पूरा ग्लोब का आपको पूरा इन्फॉर्मेशन होता है, देश का भी इन्फॉर्मेशन होता है, आपके पास कई ICMR इंस्टीट्यूट आपके हाथ में सभी, यानी त्यांच्याजवळ सगळे ना, आप हमारे को गाइड कीजिए. तो वो त्यांनी मला जे सांगितलं की आप सही रास्ते से जा रहे हैं, आप जो जो भी कर सकते हैं वो किया है और कुछ नहीं होने वाला, गडबड कोई प्रॉब्लेम नहीं होने वाली, असं त्यांनी आम्हाला अश्युरन्स दिलं. मी त्यांना म्हटलं की आमचा महाराष्ट्रातला आकडा वाढतोय, आम्हाला चिंता होतीये, हेही मी त्यांना सांगितलं. त्यांच्या शब्दात सांगतो की आम्हाला चिंता वाटते की, परंतु एक आहे की हे एका ग्रुपमुळे आहे. आता जसं आपण मी म्हणालो ना की तुमचा जो दुबई ग्रुप आहे, त्या दुबई ग्रुपमुळे जवळजवळ 20 झाले, म्हणजे 50% नुसत्या दुबई ग्रुपचे आहेत. आणि मग सिंगल आलेले जे लोक आहेत, जसं आता माझ्याजवळ आकडे तिथे की फिलिपिन्स आणि इकडून तिकडून कुठे कुठे आलेले कुठेतरी आहेत ना आकडे आहेत, म्हणजे US, फिलिपिन्स, फ्रान्स, अशा ठिकाणाहून प्रत्येकी एक 2 एक येत गेले. आता नेदरलँडचा एक असा, ते डायरेक्टली तिकडून इन्फेक्शन घेऊन आले, म्हणजे इम्पोर्ट झालेला विषय तो डायरेक्टली असा झाला. अजून कम्युनिटीमध्ये नाही, ते कम्युनिटीमध्ये होऊ नये म्हणूनच फार स्ट्रिक्ट, जनतेला थोडासा त्रास होऊ शकतो, होतोच असेल, मी त्याची माफी पण मागेल की बाबा असं होतोय, पण इन द लार्जर इंटरेस्ट, जनहिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक करणं आवश्यक आहे म्हणून हे करतोय. आपल्याला जड अंतकरणाने निकाल माननीय मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की बाबा आम्हाला काही लाईफलाईन ऑफ मुंबई बंद करण्याची इच्छा नाही, परंतु तुम्ही जर का ती गर्दी कमीच करणार नसाल, त्या लटकून आणि ते गर्दी पूर्ण त्या बोगीमध्ये उभा राहून येणार असाल दाटीवाटीनं, तर रिस्क ऑफ इन्फेक्शन इज टू हाय. त्यामुळे जर ते होणारच नसेल गर्दी कमी, तर मग आपल्याला शटडाऊन, म्हणजे हे सुद्धा करावं लागेल बंद, काय म्हणायचं, लोकल ट्रेन्स आणि BEST बेस्ट असेल तिथला सगळा हे असेल की आपल्याला इन्फेक्शन टाळण्याच्या दृष्टिकोनातून. पण मला वाटतं कमिशनर साहेबांनी आणि इथल्या म्युन्सिपल कमिशनर्सनी चांगला निर्णय घेतलाय, ते हळूहळू कमी करतायत आणि त्याचा बरोबर परिणाम निश्चित प्रकारे पुण्याच्या ओव्हरऑल पब्लिक ट्रान्सपोर्टच्या अनुषंगाने होतोय, त्याचं एक नक्कीच समाधान आहे. एक प्रश्न मेडिसिन बद्दल आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना जे दिलं जाणारं मेडिसिन आहे, सो ICMR कडनं अशा काही इन्स्ट्रक्शन वगैरे आलेल्या आहेत का महाराष्ट्र सरकारला की HIV संबंधित, म्हणजे जो इटालियन ग्रुप होता जो राजस्थानला आला, त्यांच्यावर HIV संबंधित ज्या मेडिसिन ते इफेक्टिव्ह ठरल्या, तर अशाच मेडिसिन इथे किंवा आपण जो देतो आहोत? नाही, मला जे सांगण्यात येतं, आमच्या डायरेक्टर इथे अर्चना पाटील आहेत, त्या अधिक चांगलं सांगतील, पण मला जे सांगण्यात येतं की कुठल्याही परिस्थितीत सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटच करावी लागते, ह्याच्यात दुसरा काही विषय नसतो. अजून अँटी व्हायरल ड्रग याच्यात उपलब्ध नाही, वॅक्सिन उपलब्ध नाही, त्यामुळे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट लक्षणाधारितच ट्रीटमेंट दिली जाते. मला वाटतं अर्चना पाटील त्यात अजून ऍड करू शकतील. ते जे म्हणालेत की काही राजस्थानची सक्सेस स्टोरी काही आहे, तर ते जरा काही असेल तर जरूर सांग. आपल्याला हे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आपण HIV AIDS मध्ये अँटीरेट्रोव्हायरल ट्रीटमेंट म्हणतो, तर ती सुरू आपण करू शकतो. ती सरसकट नाही, त्यांनी त्याच्यामध्ये क्रायटेरिया दिले आहेत, म्हणजे पेशंटच्या सिरियसनेसनुसार आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि आपल्याकडे पण आपण राज्यामध्ये जे 42 केसेस निघाल्या, त्याच्यामध्ये 3 मध्ये आपण हे जे तुमचे 2 ड्रग्ज आहेत तर त्याचा वापर केला, लोपिनाविर आणि तुमचं रेटिनॉविर, तर ते आपण 3 मध्ये त्याच्यामध्ये वापर केला. Ma'am, how serious are the patients? What is the seriousness of the patients? What is the condition of the patients? त्याच्यामध्ये क्लिनिकल क्रायटेरिया नहीं अभी नहीं हुई है, होगी आगे हो. कारवाई महानगर वगळता इतर ठिकाणी, म्हणजे आता काय साताऱ्यासारख्या ठिकाणी किंवा आणखी काही ठिकाणी जिथे प्रामुख्याने वैद्यकीय किंवा आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ मुळात कमी किंवा एक्सपर्ट, म्हणजे अगदी साताऱ्यामध्ये देखील तिथे काहीतरी फिजिशियनच नाहीत, पण एमडी फिजिशियन कोणी जिल्हा पातळीवरती, याची काही नोंद घेतली गेली का किंवा अशी काही स्थिती आहे का? तुम्ही जर विधानसभेचं माझं काही प्रश्न उत्तर किंवा लक्षवेधी या संदर्भातील काही वार्तालाप ऐकला असेल, तर त्याच्यात फार स्पष्ट सांगितलंय की जे काही प्रमोशन्सच्या गोष्टी असतील, डायरेक्ट नॉमिनेशनच्या गोष्टी असतील, 50% बाय प्रमोशन 50% बाय नॉमिनेशन, असा आपण
जे विशेषज्ञ म्हणतो आपण, मराठीत विशेषज्ञ, इंग्लिशमध्ये स्पेशलिस्ट डॉक्टर्स, हे पदं भरण्याचे अधिकार डायरेक्ट थेट कलेक्टरला दिलेले आहेत, थेट त्याचबरोबर सेक्रेटरी पब्लिक हेल्थला दिलेले आहेत. त्यामुळे हे MPSCच्या परव्ह्यूमधून आपण काढून घेतलेत आणि त्यामुळे आता अडचण कुठली राहिलेली नाही. ही प्रक्रिया 2 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आत मॅक्झिमम पूर्ण केली जाईल आणि त्यांना प्रत्यक्ष पोस्टिंग दिलं जाईल, अशा मी ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस आश्वासन दिलेलं आहे. त्याचं दररोज आम्ही मॉनिटरिंग करतो आहोत. इथे डायरेक्टरसुद्धा उपस्थित आहेत, त्यांची पण ती जबाबदारी आहेच. आणि म्हणून मी सांगतो की सर्व ठिकाणी जवळ आता जे म्हणजे विशेषज्ञ आणि हे जे आहेत ते पदं भरले जातीलच. हे 2 ते 3 महिन्याचा कालावधीच्या आत भरलं जाईल. हा कोरोना जर आला नसता तर आणखीन लवकर झाला असता असं मला वाटतं. महापालिका आयुक्त सुद्धा आहे, महापालिकेमध्ये मंजूर पदे दवाखान्याची तिथल्या स्टाफची 1008ची त्यातली 750 पदं निघते. त्यात फक्त एकच सर्जन आहे महापालिकेमध्ये, एकच सर्जन आहे, बाकीचे सगळे आयुक्त साहेब सांगत आहेत काय त्यांच्या प्रस्तावाला पण अजून भरले नाही. एक सांगू का, हा लोकल इश्यू आहे महानगरपालिका म्हणजे नगर विकास साहेब. पण मी तुम्हाला एक सांगतो की येस, आपल्याला हेल्थ केअरच्या संदर्भात 100% पदं भरले पाहिजेत अशा पद्धतीचा कॅबिनेटचा निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की आता हेल्थ केअर संदर्भात सगळे पदं, मग ते RDDचे असो किंवा UDDचे असो, म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट किंवा RDD मध्ये PSC लेवलचे सगळे पदं, एक वरचा जर डॉक्टर पब्लिक हेल्थचा सोडला तर खालचे सगळे ANM, त्याच्यानंतर तुमचे काय म्हणायचं त्याला MPW आणि खालचे जेवढे काही लोक असतात ते सगळे RDDचे असतात, ते सगळे भरलेच पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी कार्यवाही करू. बरेचसे रिपोर्ट असे येत आहेत की दे आर डुईंग व्हायलेशन ऑफ होम क्वारंटाईन आणि वेगवेगळ्या ठिकाणी सापडत आहे. आम्ही तिथे स्टॅम्प मारण्याचा उद्देशच हा आहे की ही शुड बी रेकग्नाइज्ड, त्याची ओळख व्हावी समाजामध्ये. आम्ही हे प्रेसला सुद्धा यासाठी सांगतोय की तो काही त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा आमचा विषय नाहीये, त्या व्यक्तीला कुठेतरी काही वेगळं दाखवण्याचा विषय नाही. उलट त्याच्यावर आणखीन एक आपण केलंय की प्राऊड टू बी टू कॉम्बॅट कोरोना. त्यामुळं असा काही विषय नाहीये. मला एवढंच सांगायचंय की आपण सगळेजण समाज हितासाठी काम करतो, त्यामुळं लोकहित लक्षात घेऊन, जनहित लक्षात घेऊन अशा सगळ्या गोष्टी जनहितासाठीच असतात, त्याच पर्स्पेक्टिव्हनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नाही त्याच्या ते यासाठीच की रेकग्निशन जर कुणाला झालं, समजा आता आपल्यात कुणाला तरी हातावर असेल आणि ते दिसले आपल्याला इथे, तर आपण सांगितलं पाहिजे लगेच कलेक्टरांना फोन करून की बाबा कलेक्टर इथे तुमचा होम क्वारंटाईनवाला फिरतोय. कलेक्टर विल इमिजिएटली गो सेंड पोलीस किंवा काय जे असतील आणि घेऊन येतील. पुण्यामध्ये बेसिकली आपल्याला माहिती घरटी काही लोक अब्रॉड आहेत, परदेशात न राहतात. पुण्यात बेसिकली इम्पोर्ट खूप होतोय कोरोना. तर काही काळासाठी एक सेकंड दोघं जण बोल. फ्लाईट बंद करण्याची बाबतीत पुण्यामध्ये आपल्याला माहिती मोस्टली लोक पुण्यात पेठांमध्ये काही भागात तर घरटी लोक परदेशात न राहतात, हे आता इकडे येताना दिसत आहेत. तर तो तात्पुरत्या काळासाठी काही त्यांना आपण रिस्ट्रिक्शन नाही करू शकतो. एअर इंडियाने ऑलरेडी 27 पर्यंत त्यांच्या सर्व म्हणजे पुण्याला येणाऱ्या फ्लाईट सस्पेंड केलेल्या आहेत. स्पाइस जेटची सुद्धा उद्या सकाळची येणारी फ्लाईट येणार नाही. आम्ही जास्त आमचं मॉनिटरिंग इतर इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं जे लँड होत आहेत आणि जे पुण्यात येत आहेत त्याच्या बाबतीत आम्हाला स्ट्रेंथनिंग आणि आमचं कम्युनिकेशन सिस्टीम आम्हाला वाढवावी लागणार आहे. कारण आमच्या इथं बऱ्याच केसेसमध्ये हे इतर इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झाले आणि पुण्याला आले. पुण्याला जे लँड झाले त्याच्यापैकी एकही अनट्रेस्ड राहिलेलं नाही. दॅट मच आय कॅन अगदी कॉन्फिडेंटली मी सांगू शकतो. काल रात्री सुद्धा जेवढे लँड झाले त्यातल्या एकाला सिम्पटम दाखवलं, त्याला आम्ही घेऊन गेलो. तो एक कॅटेगरीमध्ये होता, त्याला स्ट्रेट वे नायडूला घेऊन गेलो. आणि ॲज फार ॲज स्टॅम्पिंग इज कन्सर्न, मी कालही माझ्या प्रेसमध्ये क्लिअर किट केलं की आम्ही स्टॅम्पिंग करू आणि कोणी याचं व्हायोलेशन केलं, मी परत परत त्यांना विनंती करतोय की त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांनी समाजाला एक्सपोज करू नये. पण असं कोणी केलं तर वी विल नॉट हेजिटेट टू टेक ॲक्शन. आय एम मेकिंग इट अगेन क्लिअर आणि वी विल डू इट. सर, ते दुबई ग्रुप बद्दल तुम्ही म्हटलं की दुबई ग्रुपचे व्यतिरिक्त जे रुग्ण सापडले ते बाहेरच्या देशांमधून आले होते, तर त्यामध्ये
ते जे रुग्ण आहेत ते एअरपोर्टवर त्यांना आयसोलेट केलं होतं की ते नंतर येऊन त्यांना सिम्पटम दिसले? नाही, कसं आहे की एक तुम्हाला सांगतो, या व्हायरसचा एक विशेष गुण असं आहे की असिम्प्टमॅटिक पण असतात. म्हणजे काही तिथे सिम्पटम्स दिसतीलच आणि असं नाहीच आहे, असिम्प्टमॅटिक पण असतात ते आणि नंतर पॉझिटिव्ह म्हणजे हे होऊ शकतात, असं काही विषय नाही. परंतु तुम्ही जे म्हणतायत ते सगळे आता US मधून आलेले आहेत, फिलिपिन्समधून आलेले आहेत, त्या देशांना आपण तिथे क्वारंटाईन करण्याच्या सूचना नाही आहेत. त्यामुळे आम्ही आता असं म्हणतोय, आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुद्धा असं लिहिलंय की 7च देश नको, आमच्या राज्याला खऱ्या अर्थाने इन्फेक्ट करण्याचं काम दुबईनी पण केलंय, मग दुबई त्यात ऍड करा, सौदी अरेबिया त्यात ऍड करा. आम्ही त्यात म्हणतोय असं की हे पण ऍड करा आणि हे सुद्धा क्वारंटाईन करण्याच्या संदर्भात आम्हाला अधिकार द्या, असं आम्ही त्यांना लिहिलेलं आहे. ती मान्यता आली की आपण ते पण करू. सर, केंद्र सरकारने हे आधीच करायला पाहिजे होतं असं वाटतं तुम्हाला? म्हणजे हे जे देश आहेत ते आधीच बॅन करायला हवे होते. आता तुम्ही त्यांना विनंती केली, तो निर्णय केंद्राचा आहे, पण तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे बघ, आता इस्रायलमध्ये तर 100% बॅनच करून टाकलं त्यांनी. अनेक देशांच्या वेगवेगळ्या पॉलिसी आहेत, त्यांनी बिलकुल नथिंग, नो वन. आणि यायचं असेल तर प्रत्येकाने यायचं आणि 15 दिवस आमच्या क्वारंटाईनमध्ये थांबायचं, बिलकुल दुसरा काही विषय नाही. मग असं जर डिस्करेज केलं, काही क्वारंटाईन करून टाकले, नाही म्हणजे नाही, तुम्हाला अलाउड नाहीये, 15 दिवस उतरल्यानंतर क्वारंटाईन राहायचं, बरेच लोक कॅन्सलच करतील, असंही आहे. तसंही केलं तरी हरकत नाही. प्रत्येक देशाची ती पॉलिसी आहे, पण मला वाटतं की ती राज्याची पॉलिसी नाही, ती केंद्राची आहे. वी हॅव टू फॉलो द केंद्राची पॉलिसी. आता जी परिस्थिती निर्माण झाली ते केंद्राने आधीच केलं असतं तर हा एवढा स्प्रेड आउट झाला नसता. आता तो जर तरचा विषय असतो, पण कशाचा नाही, राज्याला होम क्वारंटाईन करता येत नाही स्वतःहून. कारण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक देशाच्या काही पॉलिसीज ठरलेल्या असतात, एकमेकाच्या काही ट्रिटीज असतात, काही बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या परराष्ट्र खात्याशी संबंधित विषया. आपण जर मनाने US वरून आलेल्या लोकांना डायरेक्ट क्वारंटाईन करायला लागलो तर बऱ्याचशा गोष्टींचा भंग होईल. आणि म्हणून आपण एक ठरवून टाकलेलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍडवायझरीजवर चालायचं. त्यामुळे त्यांच्या ऍडवायझरीजचा भंग करून राज्य वेगळा निर्णय घेणं चुकीचं आहे, किंवा तसं घेण्याचा निर्णय राज्य शासनाचा नाहीये. नायडू हॉस्पिटलमधून काही कोण व्हायरल व्हायला लागले, तिथे जे रुग्ण आहेत तिकडे नागरिकांशी बोलतात की बाबा नायडूमध्ये असं होतं. आता कालच एक व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप आलेली आहे की बाबा आजारी आहे, मला इथं खूप त्रास होतो, यावरती काय मोबाईल बंदी करणार आहे का? हे बघा, शेवटी नायडू हॉस्पिटलमध्ये आत्ता मी चाललोय, 1 मिनिट, नायडूमध्ये आपण चाललोय, परंतु नायडूच्या हद्दीपर्यंत जी मी माहिती घेतली, आता नायडूमध्ये एकूण किती ऍडमिट आहेत, सगळे मिळून 30 आहेत. 8 पॉझिटिव्ह आहेत, 22 सस्पेक्टेड आहेत, म्हणजे संशयित आहेत, असे 30 लोक आहेत. ह्या 30 लोकांना तिथे आता 14 दिवस 22 लोक सस्पेक्टेड आहेत, म्हणजे संशयित आहेत, तर ते ऍडमिट आहेत. ते आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहेत अजून माहिती नाही, परंतु त्यांना दररोज, ते शेवटी जर निगेटिव्ह असतील तर ते चांगले दररोज, म्हणजे काही दे आर नॉट पेशंट्स असं माझं म्हणणं आहे. तर त्यांना तिथे थोडंफार तरी टीव्ही बसवल्या पाहिजे, किंवा त्यांना तिथे आपण पेपर दिला पाहिजे, त्यांची जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. या सगळ्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आणि कमिशनरांनी आणि ॲडिशनल कमिशनर जे आहेत त्यांनी आम्हाला सगळ्यांनी खात्री दिलेली की आम्ही सगळी गोष्टीची काळजी घेतो आहोत. इव्हन मी म्हणालो त्यांना वायफाय सुद्धा बसून द्या, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी त्यांचे फोन्स बिन्स काय असतील ते करता येऊ शकेल. What about restaurants which operate only on delivery model? So customer contact nahi hai sir. Restaurants, those who are operating on delivery model can be kept open. Even the other restaurants also can be kept open. Only thing is we have to curtail the crowd over there. We have to ensure that there should not be much crowd over there. We should be self-disciplined. That's all. आता पुण्यामध्ये असं झालं की शहरातल्या लोकांनी आले तर त्यांच्यासाठी शासनाने सगळी व्यवस्था केली, हे बरोबर आहे. पण अधिकारी रुग्ण होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या ते सांगितलं नाही. एक म्हणजे जे एक्सपर्ट कमिटी नेमायला पाहिजे. 9 दिवस झाले पहिला रुग्ण पुण्यात सापडतो, अजून एक्सपर्ट लोकांची कमिटी झालेली नाही. एक्सपर्ट कमिटीचा ह्यात विषय नसतो, इन्फेक्शन होऊ नये एवढंच काळजी घ्यायची असती, त्याची काळजी आपण घेतो आहोत. पुढे मुंबई महानगरपालिकेने आज निर्णय घेतलेला आहे, रस्त्यावरती थुंकणाऱ्याला 1000 रुपये दंड केलेला आहे.
तर असं काय पुण्यात किंवा राज्यात काही असं काय मी मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाचं स्वागत करेल. स्पिटिंगच्या बाबतीत सगळ्यात भयानक जर इन्फेक्शन वाढत असेल स्पिटिंगमुळे वाढतं, तुंकण्यामुळे वाढतं. मला वाटतं की हे मुंबई महानगरपालिकेचं अनुकरण सगळ्या महानगरपालिकेने करावं. इथे गायकवाड साहेब सुद्धा बसलेले आहेत. मी म्हणेल तुम्ही सुद्धा त्या बाबतीत तातडीनं ऍक्शन घ्यावी आणि आजच त्याचं काहीतरी डिक्लेरेशन करावं. पानाची दुकानं बंद केली तर जरा बरं होईल. बिलकुल ज्या ठिकाणी सर खरोखर नाही स्पिटिंगनी फार इन्फेक्शन वाढतं. बिलकुल चालणारच नाही. नाही अद्याप काय नाही चालू आहे. सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं जे काही लोक पॅनिक होत आहेत म्हणजे इकडे सापडला तिकडे सापडला तर कलेक्टरना अधिकार मला असं वाटतं की कोणी सोशल मीडिया आणि इतर काही गोष्टी चुकीची माहिती अफवा पसरवली तर त्याच्या बाबतीत कारवाई करण्याचे अधिकार कलेक्टरांना आहेतच. त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक खरोखर काही चुकीच्या गोष्टी, आता मला काय सांगितलं की वाईन घेतल्याने कोरोना बरा होतो. त्या वाईनच्या दुकानासमोर लाईन लागायला लागली. म्हणजे मला चिकन खाल्ल्याने कोरोना होतो तर ते चिकनचे दुकानं ओस पडले. म्हणजे असं मला म्हणायचं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि म्हणजे म्हणून या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपण निश्चित प्रकारे जो सायबर क्राईम डिपार्टमेंट आहे त्यालाही कळवलेलं आहे. आणि कलेक्टरांनी सुद्धा जर असं कुठं काही जास्त व्हायरल होत असेल तर त्याची नोंद घ्यावी आणि योग्य ती ऍक्शन फास्ट घ्यावी. माननीय विभागीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी या दोघांनीही सांगितलेलं आहे की कमी संख्या असेल तर लग्न करण्याला आमची हरकत नाही. पण दुसरीकडे तलाठ्यांनी काही पत्र जी आहेत ती पुण्यातल्या मंगल कार्यालयांना दिलेली आहेत. त्याच्यावरती आवक क्रमांक नाही आणि 31 तारखेपर्यंत कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नाही. मग लग्न मुंजी बारकी काय असतील ते अशी पत्र पुण्यात दिलेली आहेत. काल मी रात्री फोन केला होता की पिंपरी चिंचवड 100 अलाव केलंय ना सांगतायत की आमच्याकडे अजून लेखी ऑर्डर नाहीये. यामध्ये मी कट शॉर्ट एवढंच करेल की माननीय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा आणि आमच्या सगळीकडेच असं ठरलंय की लग्न करायची नाही असं कुठेही बंधन नाही. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये सुद्धा बंधन घातलेलं नाही. इनडायरेक्टली काही सूचना केलेल्या असतील परंतु लग्नांना बंधन नाही. फक्त लग्नाची येणाऱ्याची संख्या वराकडून 100 वधूकडून 100 200च्या वर जाऊ नये असा एक दंडक आणि एक अशी एक विनंती, परत त्याला ऍडवायझरी म्हणू आपण, म्हणजे एक आपण बघितलं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांनी राज्यभरातल्या कोरोनाच्या या सगळ्या प्रादुर्भावाविषयी अपडेट दिलेले आहेत. उद्यापासून नवीन लॅब सुरू होणार असल्याचं सुद्धा राजेश टोपे यांनी सांगितलं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.